नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये नगर परिषद स्वच्छता निरीक्षक भरती याबाबत माहिती पाहणार आहोत. ऑफिशियल RTI मधून काय माहिती समोर आलेली आहे हे पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत अर्ज दिलेला होता. हे आहे ते परिपत्र. आजच दिनांक 18 ऑगस्ट 2026 ला ही माहिती समोर आलेली आहे. याचाच असाच अर्थ आहे की नगर परिषद स्वच्छता निरीक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी RTI मधून एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. MPSCकडे या भरतीचे मागणीपत्र पाठवले आहे की नाही आणि सध्या एकूण किती पदे रिक्त आहेत. चला पाहूया अधिकृत पात्रता काय माहिती दिली आहे. याचा अर्थ असा आहे की सध्याच्या नोंदणीनुसार MPSCकडे या पदांसाठीचे मागणीपत्र अजून पाठवण्यात आलेले नाही. मित्रांनो, ही महत्त्वाची बाब आहे की नोंदणीनुसार MPSCकडे मागणीपत्र अजून पाठवण्यात आलेले नाही किंवा त्याची नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जाहिरातीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते किंवा नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून लवकरच ही प्रक्रिया पुढे सरकण्याची शक्यता आहे. जरी मागणीपत्राची नोंद नसली तरी श्रेणी क मध्ये 139 पदे रिक्त आहेत. त्यामुळे आगामी काळात ही भरती निश्चितच येऊ शकते. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास थांबवू नका. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. जरी भरती आता येत नसली तरी स्वच्छता निरीक्षक या पदाची भरती लवकरच येणार आहे. तुम्हाला काय वाटते, ही जाहिरात कधीपर्यंत येईल? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शासकीय भरतीच्या ऑथेंटिक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मागणीपत्र रिक्वेस्टेशन म्हणजे काय, तर नगर परिषद विभाग आधी सर्व रिक्त पदांची गणना करतो. त्यानंतर ते पत्र MPSC किंवा निवड मंडळाकडे पाठवले जाते. सध्या RTI मध्ये ही माहिती उपलब्ध नाही. याचा अर्थ प्रक्रिया अजून प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला 2 ते 3 महिने लागू शकतात. म्हणजेच मित्रांनो, नगर परिषद स्वच्छता निरीक्षकची जाहिरात येण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मित्रांनो, RTIच्या या अधिकृत उत्तरात स्पष्ट लिहिले आहे की MPSCकडे अजून मागणीपत्र पाठवल्याची नोंद नाही. त्यामुळे स्वच्छता निरीक्षक पदाची जाहिरात लगेच किंवा खूप लवकर येण्याची शक्यता खूप कमी आहे. पण या सकारात्मक गोष्ट अशी आहे की श्रेणी क मध्ये 139 पदे सरळ सेवेने भरण्यासाठी रिक्त आहेत. त्यामुळे जाहिरात आज ना उद्या नक्कीच येणार आहे. ज्यांना खरोखरच या पदामध्ये करिअर करायचे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासाला सुरुवात करावी. कारण जाहिरात आल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिन्याचाच अवधी मिळतो. त्यामध्ये आपला सिलेबस कव्हर होत नाही. तर मित्रांनो, चला पाहूया स्वच्छता निरीक्षक पदासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की या पदासाठी नक्की कोण पात्र आहे. तर या पदासाठी पदवी, डिग्रीसोबत डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर SI कोर्स पूर्ण असणे आवश्यक असते. ज्याचा हा कोर्स पूर्ण आहे त्याच्यासाठी ही खूप मोठी संधी असू शकते. परीक्षेचा पॅटर्न आणि परीक्षेचे स्वरूप पाहूया. नगर परिषद भरतीची परीक्षा ही IBPS किंवा TCS मार्फत घेतली जाते. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषय, टेक्निकल सब्जेक्ट, सॅनिटेशन अँड हायजीन यांचा समावेश असतो. तांत्रिक घटकावर जास्त भर देणे गरजेचे आहे. मित्रांनो, तांत्रिक घटकावर जास्त भर देणे हे गरजेचे आहे. कारण परीक्षेचा पॅटर्न हा 60 ते 40 असा आहे. म्हणजेच 60 मार्काला
टेक्निकल आणि 40 मार्कासाठी गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज हे आहे. 60 मार्कांसाठी मित्रांनो टेक्निकल आहे. त्यामुळे टेक्निकलचा अभ्यास चांगला करणे हे गरजेचे आहे. मित्रांनो, जाहिरात आल्यावर अभ्यास करायचा म्हटलं तर फक्त 45 ते 60 दिवस मिळतात. तेवढ्या वेळात तांत्रिक विषयाचा अभ्यास हा पूर्ण होत नाही. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे आणि तयारीला लागा. जाहिरात ही 2 ते 3 महिन्यात येऊ शकते किंवा 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पण मित्रांनो, जाहिरात आल्यानंतर आपल्याला 45 ते 60 दिवसांचाच कालावधी मिळतो. त्यामुळे आपला टेक्निकल सिलेबस कव्हर होत नाही. त्यामुळे आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. मित्रांनो, तुम्ही तयारी सुरू केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी रोज अशीच इम्पॉर्टंट अपडेट आणि एक्झाम रिलेटेड कॉन्टेंट घेऊन येत असते. म्हणून सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा. धन्यवाद.